आदित्य, तुला आठवतंय का? आपली पहिली भेट इथेच झाली होती. तुला बोलायचंच नाहीये का? काय बोलणार आहे मी? सगळं तर तूच बोललीस ना. तर त्याचसाठी तर मी इथे बोलवलं ना तुला. हो का? सई, तुला खरं आठवतंय? ते दिवस किती छान होते. असं वाटायचं की ते दिवस कधीच संपू नये. हो ना. पण आता सगळं संपलंय. आदित्य, तुला मला सोडून जायचं नव्हतं. माहिती मला सगळं सई, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. माझ्या मनात तू असताना देखील मी काहीच करू शकले नाही. हे बघ सई, प्रेम करणं खरंच खूप सोपं असतं ग. ते शेवटपर्यंत टिकवणं फार महत्वाचं आहे. हो. बर, ते जाऊ दे. तू कसा आहेस? तुला पाहावंसं भेटावंसं वाटलं म्हणून मी तुला इथं बोलवलंय. आज आज अचानक माझी कशी काय आठवण झाली तुला? मला समजून घेणारा, माझे नखरे सहन करणारा फक्त तूच आहेस. सई, ह्या सगळ्या गोष्टीला 2 वर्ष उलटून गेली. सगळं संपलं. असं का बोलतोयस? सॉरी, म्हणजे सगळं तू संपवलंस. मला तुला खोटं सांगून जायचं नव्हतं म्हणून तुला मी आज इथे बोलवलंय. खोटं? म्हणजे तू त्या दिवशी जे काही पाहिलंस ते काहीच खरं नव्हतं. म्हणजे? आठव, आपली शेवटची भेट. तू मला भेटायला आला होतास आणि तू त्या मुलाला पाहून काहीच न बोलता निघून गेलास. आदित्य, ऐक ना. तू जसं समजतोस तसं काहीच नाहीये. अरे आदित्य, त्याचं माझ्याशी लग्न ठरलंय. तो चांगला कमावतो देखील. त्याचा पुण्यात फ्लॅट देखील आहे. आदित्य, आदित्य, तू ऐकून का घेत नाहीस? आदित्य. चांगलंच आठवतंय. कसं विसरेन? पण खरं सांगू, काय? तसं काहीच नव्हतं. म्हणजे? मी खोटं बोलले. माझं लग्न नाही झालं. काय? आणि तो तुझा नवरा? ते मी खोटं बोललं. तो माझा मित्र होता. तुला पाहून मी त्याच्या गळ्यात पडले. काय? एवढं मोठं खोटं बोललीस? माझं प्रेम कमी पडलं होतं की माझ्यासारख्या गरीबाची लाज वाटत होती? असं काहीच नाही. थांब ना. हे बघ सई, मला खरंच काय ऐकायचं नाही आता. अरे एकदाच थांब प्लीज. अगं, काय बोलायचं राहिले आता? सगळे मला म्हणत होते की ती मुलगी चांगली नाहीये, चांगली नाही, पण मीच तुझ्या प्रेमात पडलो. थांब. काय आहे?
लास्ट स्टेज कॅन्सर आहे. हो. अगं मग तू हे मला का बोलली नाहीस? हेच कारण आहे त्याच. मला तुला दुःखात ठेवायचं नव्हतं, पण तू इतका साधा बोळा की तू एका शब्दाने देखील मला भांडला नाहीस, बोलला नाहीस, तसंच निघून गेला. हे बघ सई, मी तुला काहीच होऊ देणार नाही, काहीच नाही होऊ देणार. तुझं प्रेम मला असं करू देत नव्हतं. तुझ्या करिअरच्या मध्ये मला यायचं नव्हतं, म्हणून मी तुला नाही सांगितलं. मी जरी इथे नसले तरी माझं प्रेम तुझ्यासोबत नेहमी असेल. तुला माझी आठवण आली तर तू इथेच ये, मी तुला इथेच भेटेल. मला वाटते हा आधी 2-3 वर्षापूर्वी यायचा तोच व्यक्ती आहे. आपण हिच्या सोबत व्यक्ती होती, तिला मरून तो झाले आता 3 वर्षे. एकटा कोणासोबत बोलत असं. मी जरी इथे नसले तरी माझं प्रेम तुझ्यासोबत नेहमी असेल. तुला माझी आठवण आली तर तू इथेच ये, मी तुला इथेच भेटेल.